संजय वरकडी यांच्या कडी वरकडी या कविता संग्रहाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं। पाहुयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। पूर्वी सकाळच्या मराठवाडा आवृत्तीतून प्रसिद्ध होणारं वरकडी हे सदर आता दररोज सकाळच्या संपादकीय पानावर प्रसिद्ध होत आहे। राज्यभरातल्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या व्यंगचित्रांपैकी निवडक कविता कडी वरकडी संग्रहाच्या रूपात वाचकांना उपलब्ध झाल्यात। प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते कडी वरकडी कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। मराठीत म्हण आहे ना, तरी तो फार कडीच केली रे, आणि कडीवर कडी असं त्यातली गंमत आहे, विरोधाभास आहे। प्रत्येक कलेमध्ये विसंगती, विरोधाभास हा फार महत्त्वाचा असतो आणि कवितेमध्ये तर तो खूप असतो। आणि हे माध्यम इतकं छान आहे की मला माझ्या आयुष्यात नट म्हणून काम करताना याचा खूप उपयोग झाला आहे कवितांचा। समाजातल्या विशेषतः राजकारणावरच्या विसंगतीवर काहीतरी भाष्य करावं या विचारातून वरकडीची सुरुवात झाली। ती वरकडी आता कविता संग्रहाच्या स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे। ती सिलेक्ट करून ठेवलेली आहे किंवा काही लोक पाठ करून ठेवतात। बरेच लोक वादविवाद स्पर्धांमध्ये या कविता वाचतात। याचा अर्थ त्या लोकांना कुठेतरी वादविवाद स्पर्धामध्ये तुम्हाला लक्षात आलं की एक मुद्दा तुम्हाला खूप प्रकर्षाने नेऊन पुढे मांडायचा असतो वादविवाद स्पर्धेमध्ये। अशा वेळेस जर ते वरकडी वापरत असतील, मला असं वाटतं की त्या वादविवाद स्पर्धेतील सगळ्यात जो ऑडियन्स आहे, जो प्रेक्षक आहे, ऐकणारे, त्या सर्वांना ती आवडणार आहे आणि त्यांना ते पटणार आहे असा विश्वास असल्याशिवाय घेत नाही। उदाहरण म्हणून दिले। 1997 सालापासून सकाळमध्ये छापून येणारी वरकडी आता संपादकीय पानाचा अविभाज्य घटक बनली आहे। लोकांच्या मनातली भाषा त्या चासावळीमध्ये येते, हेच त्या वरकडीचं महत्व आहे। संजय वरकड गेले अनेक वर्ष ते लिहित आहेत आणि संपादकीय पान हे वर्तमानपत्रातलं एक अतिशय प्रतिष्ठेचं पान असतं। त्यावर 4 ओळीत जे काम कदाचित आगळेलेख कळत नाही, जे काम एक मोठा लेख कळत नाही, ते काम मल्लीनाटी करण्याचं किंवा लोकांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं काम ही संजय वरकडांची वरकडी करते। कवी लोकनाथ यशवंत यांनी वरकडीची तुलना आर.के. लक्ष्मण यांच्या कार्टूनशी केली आहे। संजय हा जे विसंगती आहे समाजातली त्याला तो टिपतो, ते मला महत्वाचं वाटतं। जसं म्हणजे आर.के. लक्ष्मण टिपायचे एकदम पूर्ण, म्हणजे ते कोणाची म्हणजे भीडमुरत करत नव्हते, हे मला महत्वाचं वाटतं। संजय प्रत्येक विचार असते आणि ऍक्च्युली राजकीय कविता नाहीच आहे ते, म्हणजे राजकारणी लोकांनी जे घाण करून ठेवलेले आहे त्याच्या त्या कविता आहेत त्या। त्यामुळे अशा अनेक राजकीय गोष्टींवरच्या मार्मिक काव्यासाठी हा संग्रह वाचलाच पाहिजे। कॅमेरामन मनोज खेतलेसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई।